मला व्हेजिटेबल सूप करायचं आहे. मुख्य म्हणजे हा शेवगा हाडांना वगैरे फार चांगलं. वयस्कर माणसांना हा जर सूप करून दिला तर त्यांना ताकद पण येते आणि हाडांसाठी मजबूती पण येते. तर हा शेवगा मी एका कुकरच्या भांड्यात घालते. परत हे आता तुम्हाला शेवगा मेन आहे, पण त्याच्यामध्ये भाज्या जरी घातल्या, हे बीन्सचे थोडेसे तुकडे 2-4 बीन्सचे, हा एक टोमॅटो बिया काढलेला 4 पीस, छोटा टोमॅटो जास्त मोठा नाही. परत हे गाजर एक छोटं सोलून, आणि हे कांद्याचे 4 पाकळ्या, कारण हे कांद्याच्या पाकळ्यामुळे चव येते. आणि हे बारीक मिरचीचा एक तुकडा. हे असं ह्याच्यामध्ये ह्या कुकरमध्ये ठेवायचं. मग पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये, कुकरमध्ये असं ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं, म्हणजे अर्ध भांडं, म्हणजे भाजीच्या बरोबरीने घातलं तरी चालतं. आता हे गॅसवरती हे कुकर ठेवायचं आणि ह्याच्यात 2 शिट्ट्या करायच्या. जास्त शिट्ट्या करायच्या नाही, सत्व त्याचं जाऊन निघून जातं. 1 शिट्टी केली तरी ते शिजणार आहे चांगलं. लावून 2 शिट्ट्या करून घ्यायचं. हे शिजलेली ह्या भाज्या सगळ्या आता कुकरमध्ये ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि ह्याला ग्राइंड करून घ्यायचं. हा, म्हणजे हे जास्त नाही फिरवायचं, एकदम पिठासारखं थोडं फिरवून घ्यायचं मिक्सरला. आता तर ह्याला ह्या मोठ्या चाळणीत ओतायचं. चाळणीत ओतल्यानंतर ह्याला थोडंसं आपण असतो, म्हणजे हे तर चोथा आहे जो, तरी चोथा असा जास्त राहत नाही, थोडा राहतो, असा चोथा राहतो शेवटी. मग त्याच्यात हे मी थोडंसं गरम पाणी, म्हणजे चांगलं धुवून येईल हा चोथा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला असं थोडं थोडं करून हे असं घालायचं. असं हे सगळं गाळून घेतलं. हा असा चोथा राहिलेला आहे, ह्याला टाकून द्यायचं. आणि हे आपलं ज्यूसचं पाणी तयार झालं, ह्याला आता फोडणी घालायची. ह्याच्यामध्ये आता मी सूप करणार आहे. गॅस पेटवला, गॅस थोडा कमीच ठेवायचा, स्टीलचं भांडं लगेच जळून येतं. थोडंसं तूप घालायचं, सूपला तूपच चांगलं लागतं, किंवा वरून बटर जरी घातलं, हे 2 चमचे तूप घातलं. आता भांडं गरम होत आलेलं आहे. त्याच्यात थोडंसं जिरं घालायचं, अंदाजे आपला अर्धा चमचा घालायचं. थोडा गॅस करते मोठा, असं जिरं छान लागतं त्याच्यात. हे जिरं घातलेलं आहे. त्याच्यात हे कट केलेली थोडंसं अद्रक अर्धा चमचा आणि लसूण 1 चमचा कट केलेली. तरी तसं लसणीच्या ज्या फोडी आहेत ना, त्या असे छान लागतात सूपमध्ये, खायला पण चांगलं लागतात. लसूण आणि अद्रक हे थोडं भाजून घ्यायचं. थोडंसं छान भाजलं, लालसर झालं की आता हा लसूण आणि अद्रक ह्या ज्यूसला सगळीकडे लागत नाही, म्हणून मी एकदम 1/4 चमचा हे अद्रकची पेस्ट घालते. सगळ्यामध्ये मिक्स करतो, कारण ह्याला तिखटपणा अद्रक आणि लसूणच येणार आहे. थोडंसं हे काळी मिरची पावडर, म्हणजे अगदी 1/4 पेक्षाही कमी, हे तिखट असतं हे. तर हे आता लालसर झालेलं आहे, ह्याच्यात मी काळी मिरची पावडर घालते आणि हा सूप ओतायचा. ह्याच्यात जास्त तूप पण घालायची नाही, थोडं घातलं तरी याला स्वतःची चव चांगली असते. हा छान सूप तयार झाला तर आपल्याला हा घरचा ओरिजिनल तूप फार छान लागतो. आता असं घट्ट आहे, अजून थोडं पाणी घातलं तरी चालेल. थोडंसं गरम पाणी आहे, एक अर्धी वाटी अजून पाणी घालते, उकळायचं याला, आणि मीठ घालते थोडं. झाला सूप. आजारी माणसाला किंवा ज्यांचे हातपाय दुखतात, थोडंसं अर्धा चमचा आवडीनुसार
लागलं तर नंतर घालता येईल, पण आधी जास्त नाही घालायचं. आणि तुम्हाला गरज असेल तर त्याच्यात थोडंसं लिंबू पिळून पण तुम्ही सूप पिऊ शकता. तसं मी 1 टोमॅटो छोटा घातलेलाच आहे, त्याची चव चांगलीच असणार आहे. हा आता सूप उकळायला लागलाय. तर हे बघा, हे छान जिरं दिसतं, हे लसणीचे तुकडे, आल्याचे तुकडे, हे खाताना पण तोंडात आले तर टेस्टी लागतात. आता हा उकळलेला आहे. आता चांगला उकळ आला ह्याला सर्व करायचं. हा टेस्टी बनतो हा सूप. शेवगा नसला तरी तुम्ही बाकी भाज्या घालू शकतात किंवा शेवग्यामध्ये दुसऱ्याही भाज्या घालून हा सूप करू शकतो. नुसता शेवगा जरी असेल तरीही छान लागतो. आता सूप झालेला आहे तयार. हे बघा, सगळं आलं हे सगळं वरती छान जिरं दिसतंय. आणि ह्याच्यात मी जास्त असं काहीच घातलेलं नाही, त्यामुळे एकदम प्यायला आहे ना अगदी सॉफ्ट असतो हा. म्हणजे वयस्कर माणसं किंवा आजारी माणसं त्यांना काहीच त्रास होणार नाही हा प्यायला ज्यूस सूप. तर हे मी सर्व करते 2 बाउलमध्ये आणि आमच्या मिस्टरांना आणि मुलाला देते. एकदम मस्त झालेला आहे हा सूप. आवडीनं पितात मी हा सूप केल्यावरती.